हॅलो फ्रेंड, आज मी बनवणार आहे सुरमई. पहिला इकडचा पसारा आवरते आणि मग रेसिपीला सुरुवात. तो फ्रायसाठी मी मसाला बनवत आहे. हिरवा मसाला, हिरवा वाटण, जिरा, कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण याची पेस्ट करून घेऊया. लिंबू, मसाला आहे आणि हळद आहे आणि मीठ. तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये काय काय टाकता हे पण मला सांगा कमेंट करून. मसाला वाटून घेतला आहे, इथे लावा. हा आहे आमचा कोल्हापुरी घाटी मसाला, जो आम्ही घरी बनवतो. जर तुम्हाला कोणाला मसाला याची रेसिपी पाहिजे असेल तर सांगा, मी याची रेसिपी सांगू. कारण ह्याचा म्हणजे तुम्हाला वर्षभर बघण्याची गरज नाही, एकदा करून ठेवला तर. याच्यामध्ये थोडंसं तेल, असं झालेला आहे. सगळा मसाला लागलेला आहे बराबर. याला पण असंच करून घ्यायचं. हे मी 4-5च पीस काढलेत रश्श्यासाठी. त्याला पण तोच मसाला लावते, फक्त जो वाटण आहे ना त्याचं वेगळं आहे. बाकीचं मॅरिनेट वगैरे करताना हाच मसाला लावून ठेवते मी. वाटणासाठी वेगळा मसाला करते. बघू शकताय तुम्ही, छान लागलेला आहे. इथं ग्रेव्हीसाठी मसाला शिजत आहे. तुम्हाला कसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये लाल मिरची किंवा लाल मसाला. हो, आणि एक महत्त्वाची गोष्ट, एक टिप्स, की पूर्ण पाणी आटेपर्यंत तो चांगला मसाला भाजून घ्या.
त्याशिवाय ग्रेव्ही चांगली बनणार नाही. कोणत्याही मसाल्याची किंवा भाजीची असू दे, ग्रेव्ही ही तेव्हाच चांगली लागते. त्याचं पूर्ण पाणी आटून बघा तेल सुटेपर्यंत तो मसाला फ्राय करून घ्यावा. सो ह्याच्यामध्ये मी 2.5 कप पाणी घातले या पेल्याने. सो आता आपण घेऊया फिश फ्राय कराय. मी बारीक रवा इथं यूज करते. तुम्ही कसे फ्राय करतात हे पण सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. सो मी एक टिप्स सांगते तुम्हाला की जेव्हा कधी तुम्ही चपाती केली असेल आणि तुमच्या मच्छी आणली असेल तुम्ही, तर तुम्ही तो चपातीचा तवा धुवू नका, त्याच्यातच मच्छी अशी फ्राय करा, कारण खाली चिटकत नाही आहे. कोणतीही फिश असू द्या खाली चिटकणार नाही. सो इथे मच्छी फ्राय होते तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरभरून प्रतिसाद द्या, जेणेकरून मी रोज नवीन एक व्हिडिओ अपलोड करू शकेन. थँक्यू. सो बघा आपलं रेडी झालेलं आहे जेवण. आता मला मावरं कसं खाऊच वाटतं, त्याच्यावर असं लिंबू पिळून असा बाईट तोडूच वाटतं. व्हिडिओ 15 मिनिटाचा किंवा 7 सेकंदचा असू दे, 16 सेकंदचा असू दे, त्याला परिश्रम इतका आहे ना, म्हणजे खूप आहे. हे वाटतं इतकं, पण त्याच्या पाठीमागची मेहनत खूप असते. तो त्या सर्व बायकांना जे हॉटेलमध्ये आहेत काम करतात त्यांना सगळीकडे रोजचा. लिंबू पिळल्याशिवाय नॉनव्हेजला चवच नाही. कोण कोण सहमत आहे? असा एक घास आणि त्याच्यासोबत